2 तासात 5.5 लाखाचा गुटखा जप्त, 7 गुन्हे, 67 पथके, 5,63,517 रुपयाचा माल जप्त, 218 शाळा, 53 अधिकारी, 245 पोलीस यांच्याकडून कारवाई। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी संपूर्ण शहरामध्ये धाडसत्र अवलंबिण्यात आले होते। पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जुलै 11 रोजी सकाळी 10 ते 12 सुमारास एकाच वेळी अचानकपणे लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरातील पानटप या किराणा दुकानांची 67 पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। ज्या पानटप या किराणा दुकानामध्ये अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले त्या पानटपऱ्या किराणा दुकानावर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। लातूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संपूर्ण लातूर जिल्ह्यात 67 पथके तयार करून महाविद्यालय, शाळा परिसरामधील अचानक छापेमारी केली। त्यामध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून गुटखा, सुगंधित तंबाखू असा 5,63,517 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाई दरम्यान 218 शाळांना महाविद्यालयाला भेटी देऊन शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या 469 पानटपऱ्या, किराणा दुकान तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ विकणारे दुकानावर कार्यवाही करण्यात आली आहे। या कारवाईकरिता 53 अधिकारी, 245 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करून 67 पथके तयार करण्यात आली होती।